तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबईसाठी काय तरतुदी करण्यात आल्यात पाहूया। मुंबईसाठी मोठ्या तरतुदी राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत। मुंबईमध्ये 7 ठिकाणी व्यापारी केंद्र उभारणार। व्यापारी केंद्रांमुळे मुंबईची अर्थव्यवस्था $300 बिलियन वर जाणार। मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत $1.5 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट। नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी उभारणार। तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या इनोव्हेशन सिटीचा उपयोग होणार। वाढवण बंदरासाठी 76,220 कोटींचा खर्च। वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी 3रं विमानतळ देखील प्रस्तावित आहे। येत्या वर्षात मुंबईमध्ये 41.2 किलोमीटर मेट्रोची कामं करणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 85% काम पूर्ण झालंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दरवर्षी 90 दशलक्ष एवढी प्रवासी क्षमता असेल। ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचं देखील नियोजन आहे। मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारणार। बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटींची तरतूद। तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुण्यासाठी नेमक्या काय तरतुदी करण्यात आल्यात पाहूया। पुण्यामध्ये 2ऱ्या टप्प्यात 2 मेट्रो मार्ग उभारणार। खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी मेट्रो मार्ग उभारणार। नळ स्टॉप ते वारजे असा मेट्रो मार्ग उभारणार। 2ऱ्या टप्प्यातल्या 2 मेट्रो मार्गांसाठी 9,897 कोटींचा प्रस्ताव। पुण्याच्या 2 मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे गेलाय। तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्मारकांसंदर्भात मोठ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत पाहूया। बघा, आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणार। आंबेगावच्या शिवसृष्टीसाठी 50 कोटींचा निधी। संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार। पानिपतमध्ये मराठा शौर्याचं यथायोग्य स्मारक उभारणार। तर सावित्रीबाईंच्या मूळ गावी नायगावमध्ये देखील स्मारक उभारलं जाणार। मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक होणार। बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटी रुपयांची तरतूद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।